भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये अनेक समस्या आहेत, त्याच्यापुढची अनेक आव्हाने आहेत आणि या आव्हानातलं सगळ्यात महत्त्वाचं किंवा जटिल आव्हान जर कुठलं असेल, तर विविध प्रलंबित खटल्यांची संख्या, त्यामुळे अंतिम निकाल आणि त्या अनुषंगाने सगळ्या बाबी अंतिमतः होण्याकरता लागणारा विलंब, ही एक अत्यंत मोठी आणि जटिल समस्या आहे, ज्यामुळे बहुतांश पक्षकार हे त्रस्त झालेले आहेत. मग ह्या समस्येवर उपाय काय? तर सर्वोच्च न्यायालयाने या समस्येवर एक उत्तम उपाय काढलेला आहे आणि विविध खटल्यांची प्रलंबितता किंवा विलंब कमी करण्याकरता उपाययोजना केलेली आहे. अशा आशयाचा एक व्हिडिओ सध्या खूप प्रसिद्ध होतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नक्की काय काय केलंय, ॲडजर्नमेंट म्हणजे तहकुबी कोणाला देता येईल, कधी देता येणार नाही वगैरे वगैरेचे नियम केलेत, अशी त्या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता हा व्हिडिओ सर्वसाधारण पक्षकारांनी अत्यंत आनंदी व्हावा असाच आहे, यात काही वाद नाही. पण यात छोटीशी गंमत अशी आहे, की हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, मला वाटलं 18 मार्चचं काहीतरी ते परिपत्रक आहे. त्या परिपत्रकावर आधारित तो व्हिडिओ असा बनवण्यात आलेला आहे, की जणू काही सर्वोच्च न्यायालयाने आसेतू हिमाचल सगळ्या देशातल्या न्यायालयांकरता हे परिपत्रक काढलेलं आहे. पण वास्तव याच्यापेक्षा एकदम भिन्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचं ॲडजर्नमेंट म्हणजे तहकुबीबद्दलचं 18 मार्च 2026 रोजीचं जर परिपत्रक तुम्ही वाचलं, तर ते फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयापुरतं मर्यादित आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय वगळता कोणत्याही न्यायालयांचा उल्लेख नाही. मग ते तुमचं तालुका न्यायालय असो, सत्र न्यायालय असो, दिवाणी न्यायालय असो, उच्च न्यायालय असो, याच्या संदर्भात काहीही करण्यात आलेलं नाही आहे. म्हणजे तो व्हिडिओ एका सर्क्युलरच्या अनुषंगाने लोकांमध्ये अशी आशा जागृत करतोय, की जणू काही प्रत्येक न्यायालयातल्या प्रत्येक खटल्यामध्ये तहकुबी मिळवणं हे जवळपास आता अशक्य होणार आहे आणि त्यामुळे तारीख पे तारीख हा जो प्रकार आहे, तो एकदम बंद होणार आहे आणि येत्या काही काळात तुम्हाला अगदी चटकन आणि पटकन तुम्हाला तुमच्या प्रकरणाचा निकाल मिळून जाणार आहे. हे धादांत खोटं आहे. म्हणजे काही वेळेला मी जे म्हणतो ना, की सत्य आणि असत्य याच्यापेक्षा अर्धसत्य हे जास्त भयंकर आणि जास्त धोकादायक असतं. तर असा तो अर्धसत्य मांडण्याचा एक अत्यंत निंदनीय प्रयत्न करण्यात आलेला आहे. असे अनेक व्हिडिओ, अनेक पोस्ट आता समाज माध्यमांमध्ये फिरतील. कारण कसं आहे, तुम्हाला आकृष्ट करणं, तुमच्याकडनं जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवणं, ह्या उद्देशानेच जर एखादी गोष्ट पसरवायची असेल, तर त्याच्याकरता असं करणं क्रमप्राप्त आहे. त्याने तुमचा काय गैरसमज होतो, तुम्हाला त्याने काय नुकसान होतं, तुम्हाला त्याने किती खोटा आनंद मिळतो, याच्याशी बहुतांश लोकांना काही देणं-घेणं नाहीये. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं, तर सर्वोच्च न्यायालयाने देशभरातल्या खटल्यांची प्रलंबितता किंवा विलंब याच्याबद्दल 18 मार्च 2026 रोजी जे सर्क्युलर किंवा परिपत्रक काढलेलं आहे, त्याच्यात काहीही उल्लेख नाही. 18 मार्च 2026चं परिपत्रक हे फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालय, तिथे प्रलंबित प्रकरणं, तिथले वकील आणि तिथल्या प्रकरणांची तहकुबी याच्यापुरतं मर्यादित आहे. बहुतांश सर्वसामान्य पक्षकारांचा जर विचार केला, तर बहुतांश सर्वसामान्य पक्षकार हे सुनावणी म्हणजे तालुका किंवा जिल्हा न्यायालय याच्या पलीकडे सहसा जात नाहीत. कारण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय इथे जाणं हे अनेक दृष्टीने आव्हानात्मक आहे आणि प्रत्येक पक्षकाराला प्रत्येक दृष्टीने ते परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळे सध्याचं जे काही परिपत्रक काढलेलं आहे, त्यांनी संबंध देशभरात अगदी प्रलंबितता किंवा विलंबितता संपुष्टात येणार आहे, असा जर काही तुम्ही भ्रम बाळगला असेल, तर तो भ्रम सोडून द्या. तो भ्रमाचा भोपळा 100% फुटणारा आहे. असं काहीही झालेलं नाही आहे. नजीकच्या भविष्यात असं काही होईल अशी आशा सुद्धा नाहीये. आपल्या व्यवस्थेचे जे काही गुणदोष आहेत, त्या गुणदोषांसकट अजूनही आपलं कामकाज सुरू राहील. त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने कोणतंही परिपत्रक काढलेलं नाही, कोणतंही सर्क्युलर काढलेलं नाही. जे काढलेलं आहे ते फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयापुरतं आहे. त्याचा इतर न्यायालयांवर काडीचा फरक पडणार नाही आहे. त्यामुळे या किंवा अशा स्वरूपाचे कोणतेही व्हिडिओ, कोणतेही पोस्ट, कोणत्याही स्वरूपाची माहिती तुमच्याकडे आली, ज्यात असा दावा करण्यात आला असेल, की सर्वोच्च न्यायालयाने आता तारीख पे तारीख बंद केलंय, याव केलंय, त्याव केलंय, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवायचं कारण नाही.
माझ्यावरही विश्वास ठेवू नका. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर त्यांची परिपत्रकं उपलब्ध आहेत. त्यात 18 मार्च 2026चं परिपत्रक बघा आणि त्यामध्ये फक्त सर्वोच्च न्यायालयासंदर्भात उल्लेख आहे, याची खात्री करा. आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमच्यापर्यंत अशी जी आकर्षक माहिती येईल, त्याची पडताळणी केल्याशिवाय तुम्ही तर विश्वास ठेवूच नका. पण ती माहिती कृपया अजून पुढे ढकलू नका, जेणेकरून तो गैरसमज पसरवायला आपल्याकडनं नकळतपणे हातभार लागणार नाही. म्हणून थोडक्यात सांगायचं तर नवीन काहीही घडलेलं नाही. नजीकच्या भविष्यात घडेल अशी आशा नाही. जर तसंच काही घडलं, तर लवकरात लवकर तुम्हाला कळवायचा मी प्रामाणिकपणे, निश्चितपणे प्रयत्न करीन. हा विषय तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.